ताई, हा कागद पण कचऱ्यात घ्यायचा आहे का? हा, ए बघा काहीतरी आहे इकडे. हा बघू बघू. अगं अहो, ही तर माझी 10वीची मार्कशीट आहे. ही कचऱ्यात कशी काय पडली? किती मार्क पडलेले तुम्हाला? जवळपास 90%. काय ताई थापा मारता? अगं थट्टा नाही खरंच. हे बघ, कुठे तुम्ही आणि कुठे माझा कार्टा. अभ्यास सोडून कुठेतरी जातो तो काय ते रॅप का काय ते करा. हे असं असं काहीतरी करतच तो. असं रॅपर. अय्या हो, तुझा मुलगा रॅप करतो नाही का? लोक किती कौतुक करतात त्याचं कमेंट्स मध्ये, माहितीये? कसलं कौतुकानं कसलं काय. मला सांगितलंय मी 10वीच्या परीक्षेला 80%पेक्षा 1 मार्क जरी कमी पडला ना तरी थोबाड फोडून टाकेन तुझं. आणि पुन्हा ते रॅप का काय ते करायला गेला ना तांगडी तोडून हातात देईन तुझ्या. तुला काय वाटतं? या कागदावरच्या आकड्यांनी मला खूप फायदा झाला आयुष्यात. 10वीची परीक्षा आयुष्याचा निकाल नाही ठरवू शकत. आणि आयुष्याच्या परीक्षेत हे सोशल सायन्स आणि गणित या सगळ्या गोष्टींचा अभ्यास नाही करावा लागत. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी स्वतःच्या पॅशनचा अभ्यास करावा लागतो. आणि तुझ्या मुलाकडे आहे का ती पॅशन? हे बघ, त्याला सांग अभ्यास महत्वाचा आहे, तो करत. पण या परीक्षेच्या स्ट्रेस खाली स्वतःची पॅशन नको गुदमरू देऊस. चान्स दिला पाहिजे नाही. आणि खरंच टॅलेंटेड आहे का तुझा मुलगा? मग पोरग कोणाचं आहे? आता कौतुक झालं तर मुलगा कोणाचा आहे? हा, आणि नाहीतर एरवी काय तंगड तोडून हातात देऊन काय